नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर त्यांनी म्हणे 50 मिनिटे, 1 तास की 2 तास अशी भरपूर प्रदीर्घ अशी चर्चा केली. त्यानंतर आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीला पोहोचले. आता हा जो घटनाक्रम आहे आणि याच्यामध्ये ज्या काही बातम्या या दोन्ही भेटीच्या दरम्यान ज्या काही प्रसारित झाल्या त्याच्यामध्ये प्रमुख बातमी ठरलेली आहे ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे अशी ती बातमी. आता ती बातमी यापूर्वी देखील अनेकदा आलेली, म्हणजे 2024 मध्ये आलेली आहे. त्याच्यानंतर 2025 मध्ये फेब्रुवारीमध्ये ती बातमी आलेली आहे. आता हे जे खासदार फुटू पाहतात 9 पैकी, ते नेमके कोण आहेत, ते केव्हा जाणार आहेत, त्यांचं नेमकं काय ठरलेलं आहे, आणि जी मॅरेथॉन मीट झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान, त्याच्यामध्ये नेमका कोणता विषय या संदर्भात झालेला आहे याविषयी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. खात्रीलायक सूत्रांनी दिलेली माहिती म्हणून सांगायचं, मग त्या नावावर काहीही खपवायचं असं आपलं कधीच या व्यासपीठावर केलं जात नाही, हे लक्षात घ्या. आपण जो तर्क मांडतो तो सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून मांडायचा प्रयत्न करतो, हे स्पष्ट आहे. त्याच्यामुळं दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. सर्वसामान्य माणूस काय विचार करतो की राजकारणातलं आपल्याला काही कळत, पण असे अनेक सर्वसामान्य की ज्यांना हे माहिती की राजकारण म्हणजे हा सरळ फसवा फसवी आणि हसवा हसवीचा खेळ आहे. म्हणजे कमरे खालचं सगळं सोडून नाचायची तयारी असेल आणि फक्त सत्ता, एक सत्ता जर अपेक्षित असेल तरच त्यांनी राजकारण करावं, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मग आता या क्षणाला तेच घडतंय. आता बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पक्षघटना आहे. लिगसी म्हणून जर विचार केला की शिवसेना नेमकी कुणाची, तर ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आणि त्यांचे वारसदार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे, हे स्पष्ट आहे. असं जरी असलं तरी मग एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये बंड केलं, उठाव केला, काय शब्द वापरायचा ते वापरा, पण उद्धव ठाकरे शिवसेनेकडून जो शब्द वापरला जातो म्हणजे गद्दारी केली, म्हणजे 50 खोके एकदम ओके. मग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं लोटस ऑपरेशन, मग त्यांची जी रणनीती किंवा जे ऍक्शन प्लॅन जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांची जी काही ब्रिगेड आहे, खास मोहित कंबोज यांच्यासह, त्यांनी ते सगळं ऍक्शन केली. सुरत, गुवाहाटी वगैरे वगैरे ते सगळं झालं. आता आज ज्या वेळेला एकनाथ शिंदे अनेक अर्थाने राजकीय दृष्ट्या मजबूत झालेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या तुलनेमध्ये, आणि मग त्यांना निवडणूक आयोगाने 2023 मध्ये जे काही पक्षाचं नाव दिलं, धनुष्यबाण चिन्ह दिलं, त्याच्यानंतर राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांनी देखील निवडणूक आयोगाचा तो निर्णय समोर ठेवला आणि तसाच निर्णय दिला. परंतु राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून जो काही अभ्यास केला, लंडनला जाऊन, दिल्लीला जाऊन वगैरे, त्याच्यानुसार त्यांनी जो निर्णय दिला की कुणीच अपात्र नाही, म्हणजे उद्धव ठाकरे यांचे आमदार अपात्र नाहीत आणि एकनाथ शिंदे यांचे देखील आमदार अपात्र नाही, असं त्यांनी निर्णय दिला. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 4 दिवसांपूर्वी न्यायमूर्ती सूर्यकांत, मुख्य न्यायमूर्ती आणि बागची यांच्यामध्ये आणि यांचं जे काही खंडपीठ आहे, त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे म्हणायचं आहे दोन्ही बाजूच्या वकिलांनी आम्हाला लेखी द्यावं, आम्ही त्याच्यावर सांगतो. आणि मग पुढच्या आता काहीतरी 2 आठवडे ती सुनावणी चालणार आहे असं दिसतंय. अर्थात ती कधी सुरू होणार आहे नेमकी, सुरू झाली तर अगदी शेवटचा
निर्णय निकाल होईपर्यंत ती चालणार आहे का, याच्यावर प्रश्नचिन्ह आहेत आणि ते कायम राहतील. आणि मग या प्रश्नचिन्हांच्या भोवती जे काही चाललेलं आहे ते चाललेलं असं असतं की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाचा हा सुनावणीचा प्रसंग येऊ पाहतो त्यावेळेला एकनाथ शिंदे हे दिल्लीला जातात, मग वकिलांशी चर्चा करतात. हे सगळं हे आता स्पष्ट झालेलं आहे. मग अनेकांना आठवण काय येते की पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गेले. त्याच्यानंतर जेवढे मुख्य न्यायमूर्ती झाले अगदी सूर्यकांत यांच्यापर्यंत त्यांचं स्वागत मुख्यमंत्री म्हणा उपमुख्यमंत्री म्हणा म्हणून कुणी केलं तर ते एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. वेळोवेळी ते व्यासपीठावर गेलेले. अर्थात तो प्रोटोकॉलचा भाग आहे. मग प्रोटोकॉलचा भाग जरी असला तरी सूर्यकांत यांच्याबरोबर अनेक छायाचित्र कुणाची प्रसारित झालेली आहेत, एकनाथ शिंदे यांची झालेली आहे. आणि मग आता भ्रष्टाचार हा काही फक्त खालच्याच न्यायालयामध्ये म्हणजे तो लिपिक करतो का, तो शिपाई करतो का, तो अमुक करतो का, तमुक करतो का, अनेक प्रकारचा भ्रष्टाचार होत असतो. न्यायालय देखील ते कधी अमान्य करत नाही. आणि न्यायालयाचा अवमान करायचा, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायचा म्हणून आपण बोलतोय का उगीच काहीतरी, अजिबात बोलत. सर्वोच्च न्यायालय त्याला देखील अपवाद नाहीये. असं घडतं तारीख पे तारीख. आज काय बर तारीख पडली तर नंबर त्या केसचा मॅटरचा कितवा लावायचा आहे, 40वा लावायचा आहे, किती लावायचा आहे, हे सगळं काय होत असतं हे आपोआप होत नाही, हे केलं जातं. आणि मग त्याचा परिणाम कशावर होतो, ती सुनावणी लांबण्यामध्ये होत. अनेक कारण. मग आपण त्या कारण जर पाहिले, मग आता ही जी काही बातमी आता आलेली आहे, कोणती आलेली आहे की खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार 9 पैकी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार आहे. मग आता 6च का आकडा आला, जसा फेब्रुवारी 2025 मध्ये देखील 6च खासदार फुटणार होते तशीच बातमी आली होती. आता देखील तशीच बातमी येते. कारण या सर्वोच्च न्यायालयामध्ये हे पक्षचिन्ह कोणाचं, पक्ष कोणाचा, याच्या संबंधीचा जो निर्णय लागणार आहे त्याच्यामध्ये महत्वाचं जे बोललं जातंय, जे कायदे पंडित बोलतात ते कोण, ते ऍडव्होकेट बापट बोलतात कायदेतज्ञ, नंतर ते ऍडव्होकेट असीम सरोदे बोलतात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने, आणि 10वी सूची, तो अँटी डिफेक्शन ऍक्ट, पक्षांतर बंदीचा कायदा, मग 2/3 तिथं संख्या पाहिजे. मग 9 पैकी 1-2 जण जाऊन उपयोग होणार आहे का, तर तो होणार नाही. मग 9 पैकी 2 आपल्याला 2/3 पाहिजे म्हणजे 6 लोक जण खासदार पाहिजे. मग ही बातमी येते. मग ते आता ते उदय सामंत असतील, ते राहुल शेवाळे असतील वगैरे वगैरे, ते सगळे जे असतील ज्या वेळेला ह्या अशा बातम्या एकदम अचानक सगळ्या चॅनलवर उगवायला होतात की सूत्रांनी माहिती दिलेली, सूत्रांनी असं केलेलं. ते हे जे सूत्र जे आहे ना, जाता जाता ते काय करतात, ते सांगून टाकतात की हे असं होऊ शकतं बरं का, ते तसं, हा तुम्हाला काढतं, हा तसं, पण माझं नाव घेऊ नका. सूत्रांचं नाव घ्यायचं नसतं, मग ते घेतलं जात नाही. आणि ते मग सांगितलं जातं. एकाने बातमी लावली की त्याची बातम्यांची लढ सुरू होती, त्या बातम्यांचे फटाके वाजायला लागतात. तसे ते आत्ता या क्षणाला वाजत आहे. मग आता आपण जसं सुरुवातीला म्हटलं की खासदार समजा जायचं ठरलं की एकनाथ शिंदे यांनी हे काय की एकदम ते बाजीगर आहेत, ते निवडणुका जिंकतात, उद्धव ठाकरेंना ते काही जमत नाही, उद्धव ठाकरेंचा हात काही ढिल्ला नाहीये. एकनाथ शिंदे कसं पाहिजे ती रसद पुरवतात, निवडून आणतात, काळजी घेतात, न्याय देतात. ते आपल्या प्रति जो निष्ठा दाखवेल त्याला ते न्याय देतात. आणि उद्धव ठाकरे काय करतात, मातोश्रीवर म्हणजे ती जी कडक सुरक्षा व्यवस्था आहे तिथपर्यंत पोहोचणं मात्र ते अवघड करून टाकतात. असं ह्या फरक आहे. आणि मग आता आपल्याला जर जायचंय तर आपण असं उडी मारली तिकडे तर आपण त्या पक्षांतर बंदी आणि पुन्हा 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 तेच 10वी सूची आणि त्याचा फटका आपल्याला बसेल. आणि मग तसा फटका बसण्या म्हणजे आता एवढा मोठा अनुभव एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे,
ते एकदम 6 खासदार असल्याशिवाय ते कसं काय करतील? ते करणार नाही. पण ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये ही 15 दिवसांची सुनावणी सुरू होईल आणि मग तिथं मुद्दे उपस्थित केले जातील, रोहितगी जे खास वकील आहेत, एका मिनिटाला किती लाख रुपये घेतात ते बघा विचार. आणि एकनाथ शिंदेचे ते वकील आहेत, बाकीचे अनेक त्यांना सहकार्य करणारे वकील आहेत, वकिलांची मोठी फौजच त्यांच्याकडे आहे, ते ते सगळं घेऊन गेलेले तिथं कायम ते असतं. मग ते म्हणतील बघा, निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन इज अ स्टॅटस ऑटोनॉमस बॉडी, एक संविधानिक ती संस्था आहे आणि स्वायत्त आहे. मग इलेक्शन कमिशनचा निर्णय तो बंधनकारक आहे. मग इलेक्शन कमिशनने काय सांगितलेलं आहे? त्यांनी सांगितलेलं की पक्ष घटना वगैरे ते थोडस बाजूला, आता पक्षाचा व्हीप वगैरे ते सगळं बाजूला, निवडून आलेले जे हे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, ते कुणाकडे जास्त आहेत? तुमच्या शिंदेकडे जास्त आहे. मग हे त्याने शिंदे, मग तीच रीत जसं सुरुवातीला सांगितलं की नार्वेकरांनी तेच देखील केलं. आता ज्या वेळेला चंद्रचूड हे मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काही जे सांगितलं होतं, त्यावेळेला पुन्हा एकदा ते की बघा, त्यांनी सांगितलं होतं की हे विधानसभा अध्यक्षांचा तो एक निर्णय, त्यांचा तो अधिकार आहे, ते संविधानिक ते सभागृह आहे, त्याचे अध्यक्ष ते निर्णय घेतील, त्या बाबतीत त्यांनी निर्णय घ्यावा आणि मग आपण पुन्हा चर्चा करू. इकडं सर्वोच्च न्यायालय, मग आता सुप्रीम इलेक्शन कमिशनचं पण तेच आहे. जर या दोन्ही ज्या संस्था आहेत आणि या दोन्ही संस्थांचे जे अधिकार आहेत, म्हणजे विधानसभेचे अधिकार आहेत, अध्यक्षाचे अधिकार आहेत आणि निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत, ते लक्षात घेऊन जर सुप्रीम कोर्टाने जर तर बोलतोय आपण बघा की एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल दिला, तर तेव्हा मग हे जे खासदार आहेत, हे ते 6 जण आहेत का 4 आहेत का 2 आहेत का काय, ते मग ते उडी मारणार, तेव्हा ते प्रवेश करणार. पण ते आता रिस्क घेणार नाही आणि अशी रिस्क कुणी घेऊ शकत नाही. स्वतः एकनाथ शिंदे पण घेणार नाहीत आणि हे खासदार देखील घेणार नाहीत. मग याच्याविषयी चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेली असावी, असं एक आपण समजायला हरकत. आता दुसरा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला गेले. ते काय गेले दिल्लीला? केंद्रीय संचालन समितीची, भारतीय जनता पार्टीची बैठक आगामी, म्हणजे ह्या ज्या निवडणुका आहेत 5 राज्यांमध्ये, त्या त्या संबंधी ती बैठक आहे, त्यामुळे ते तिथे गेलेले. आता दुसरं एक राजकीय चर्चा काय सुरू आहे की एकनाथ शिंदे यांना जास्तीत जास्त वेळ दिला की मग देवेंद्र फडणवीस यांच्या मानेवर कसं थोडंसं वजन ठेवल्यासारखं आपल्याला त्याचं समाधान मिळतं. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील मिळतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील मिळतं. ते काय मिळतंय वगैरे याच्यावर आपण उद्या परवा एक व्हिडिओ जरूर करणार, तो अवश्य ऐका. मग आता देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने एकनाथ शिंदे अजून मजबूत होणं हे काही त्यांना परवडणारं नाहीये. त्याच्यामध्ये मदत, मग यांनी एकनाथ शिंदेनी किती ताकद, गणेश नाईक कसं बोलतात, रवींद्र चव्हाण काय बोललेलं आहे, कसं ठाणे पट्ट्यामध्ये, MMR पट्ट्यामध्ये कसं केलेलं आहे, इकडे कसं केलेलं आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये काय केलेलं आहे, या सगळ्या तक्रारींचा पाड आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं न वाचण्यापेक्षा ते अमित शहा यांच्याकडे जास्त वाचतात आणि ते अमित शहाची या वेळेला काही वेळ झालेली नाही. असं हे सगळं ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने बातम्या दिलेल्या आहेत आणि या बातम्या जास्तीत जास्त आल्या पाहिजेत, यासाठी उदय सामंत असतील वगैरे, राहुल शेवाळे असतील किंवा स्वतः एकनाथ शिंदे असतील, यांनी ते बातम्या पेरल्या आणि त्या आता त्या अशा उगवलेल्या आहेत. मग आता उदय सामंत म्हणाले की नाही नाही, आमच्याकडे ते काय काँग्रेसचे खासदार आमच्या संपर्कात आहे, आमच्या असं आहे तसं आहे. हे असं इतक्या सहजतेने बोललं जातं. प्रत्यक्षात काय होत असतं हे आपल्याला कधीच कळत नाही. ज्या वेळेला निर्णय होतो आणि याची जे काही घडामोडी, ज्या एवढ्या मोठ्या ज्या घडामोडी, त्या एका रात्रीत घडत नाही, खूप महिन्यांपासून वगैरे ते सगळं शिजवलं जातं आणि त्याच पद्धतीने हे सगळं राजकारण शिजवलं जात आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून. आणि उद्धव ठाकरे मात्र स्वस्थ आहेत.
की ज्यांना जायचं त्यांनी जा, असं ते आमदारांना त्यावेळेला जसं म्हटले होते. आणि आत्ताही त्यांची तीच भूमिका असं. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.